म्यानमार, थायलंड आणि लाओस या 3 देशांच्या सीमेलगत असलेल्या गोल्डन ट्रायंगल परिसरामध्ये बीडमधील एक महाराष्ट्रातील 25 ते 30 तरुण ओलीस ठेवलेले आहेत. त्यांच्याकडून ऑनलाईन फ्रॉडचं काम करून घेतलं जातं आणि या संदर्भात आता टास्क फोर्स देखील नियुक्त करण्यात आलेली आहे. मात्र माझ्यासोबत कुटुंबीय आहेत आणि त्यांच्यासोबत आता त्या मुलांचं बोलणं झालेलं आहे. नेमका काय त्या ठिकाणी प्रकार घडतोय आणि आता 2 महिने होत आहेत या संपूर्ण प्रकाराला, मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. काय नेमकं तुमचं आता बोलणं झालंय? वारंवार सतत तुम्ही त्यांच्या संपर्कात आहात का आणि काय नेमकं तिकडे घडतंय? आमचं 3 ते 4 दिवसामध्ये कॉन्टॅक्ट होतो. रोज आमचा कॉन्टॅक्ट होत नाहीये. त्यांच्यावर खूप अत्याचार केले जातात. खूप मारतात आहे त्यांना. काल तर भरपूर मारलाय त्यांना. शॉक वगैरे पण दिलाय आणि आता तुमचं काल बोलणं झालं, नेमकं त्यांनी काय सांगितलं की तिथं कशा प्रकारे त्यांना काम करायला लावलं जातंय, काय त्रास दिला जातोय आणि काय नेमकं त्यांचं काम आहे तिथं? ते ऑनलाईन स्कॅमिंगचंच काम करून घेतला जातोय त्यांच्याकडून आणि आता तिथे जागा बदलणार आहे. त्यांची जागा बदलली जाणार आहे. आज काल काही पोरं घेऊन गेलेत आणि अर्धे पोरं आज घेऊन जाणार आहेत आणि जे पोरं गेले त्यांचा मोबाईल वगैरे पण फोडून वगैरे टाकलाय. मोबाईल वगैरे पण देत नाहीये. तर ह्यांना पण घेऊन गेले तर ह्यांचा कॉन्टॅक्ट तुटून जाईल. जे होतंय 3-4 दिवसामध्ये ते पण कॉन्टॅक्ट होणार नाही. ते पण संपर्क होणार नाही. आता तुमचं जे आता टास्क फोर्स नियुक्त झाले त्या अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालंय का, किंवा त्यांच्याकडून काय तुम्हाला सांगितलं जातंय? कुठल्या स्टेज पर्यंत त्यांनी प्रयत्न केले? ते म्हणतात ते आमचा वरच्या लेवल पर्यंत प्रयत्न चालू आहे, पण आम्हाला काय वाटत नाहीये त्यांनी काय हे करतात म्हणून. अजून काय रिस्पॉन्सच नाहीये कोणाचा. अजून काय हेच नाहीये. त्यांचा जीव धोक्यात आहे. त्यांना आता काय होईल ते सांगता येत नाहीये. आता पण फोन आलेला नाहीये. आम्हाला हेच भीती वाटते की काय झालंय का नाही, काय झालं असेल का, काय झालंय का नाही असं वाटतंय. सगळे तेच बोलतात, आमचे प्रयत्न चालू आहे, आमचे प्रयत्न चालू आहे. पण 2 महिने होत आले. आता उद्या 2 महिने पूर्ण होऊन जातील, पण कोणाचा काय रिस्पॉन्स नाहीये आतापर्यंत. काही खासदारांनी, लोकप्रतिनिधींनी तिथे पत्रव्यवहार केल्याचं कळतंय. परराष्ट्र मंत्रालयाशी देखील सगळे संपर्कात आहेत असं समजतंय. नेमकं तुमच्याशी कुठल्या राजकीय नेत्यांनी फोनवरून किंवा असा संवाद साधलाय किंवा तुम्हाला तुमचं काही बोलणं झालंय का त्यांच्यासोबत? हो, ते बजरंग बाप्पा सोनवणे आपले खासदार बीडचे ते पण प्रयत्न करतायत. त्यांनी पण जयशंकर सुब्रमण्यम त्यांना पत्र दिलाय की आमचे भारतीय महाराष्ट्राचे जेवढे पोरं आहेत तिथे त्यांची सुटका करून आम्हाला परत हे करा. पण तिथल्या एम्बेसीचा हेच परत रिप्लाय येतो. हेच परत बोलतात आहे की हो आम्ही 2000 लोकांची सुटका केली आहे, ह्यांची पण सुटका करून ह्यांना पण आणू. असं करून 3 खासदार ह्यांना, ओमराजे निंबाळकर साहेब झाले त्यांना, गिरीश महाजन साहेब झाले त्यांना, असं भरपूर जणांना त्यांनी हेच मेल पाठवलेला आहे की हो आम्ही सहकार्य करतो. 2000 पोरांची सुटका केली आहे 2022 पासून. तेवढंच बोलतात, अजून काय नाही. आता तुमची काय नेमकी मागणी सरकारकडे असेल, काय विनंती असेल सरकारला? आमची सरकारकडून हीच मागणी आहे की लवकरात लवकर ह्या विषयावर लक्ष घालून प्रत्येक खासदार, प्रत्येक आमदारांनी ह्या विषयावर लक्ष घालावे आणि लवकरात लवकर त्यांना वापस आमच्या जवळ आणून हे करावे. महाराष्ट्रामध्ये जेवढे पोरं आहेत तेवढे, प्रत्येकाचे घरचे रडतात ते, बोलतात ते. आता तुमच्या संपर्कात आहेत का महाराष्ट्रातले असे किती कुटुंबीय आहेत ज्यांचे लोक तिथे अडकलेत? महाराष्ट्राचे 22 ते 23 पोरं त्यांचे पासपोर्ट वगैरे आहेत आमच्याकडे, जिथे ते अडकले त्यांचे पण कुटुंबीय 7 ते 8 लोक आहेत संपर्कमध्ये. त्यांच्यासोबत आमचं रोज बोलणं होते. रोज बोलतो आम्ही एक दुसऱ्याला. सर्वांचे प्रयत्न चालू आहे. सर्वांनी इथे तिथे कंप्लेंट वगैरे केली आहे. ह्याच्या थ्रू त्याच्या थ्रू जात आहेत सर्वजण. पण सगळ्यांना हेच म्हणतात आहे की हो आम्ही करतोय प्रयत्न, हो आम्ही करतात आहे म्हणून, पण अजून काहीच रिस्पॉन्स नाहीये. आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की त्यांचा जीव धोक्यात आहे. त्यांना कधी काय होईल हे सांगता येत नाही. आता आज तर फोनच आला नाहीये. आता पण काय झालंय, जिवंत आहे का नाही हे पण आम्हाला माहित नाहीये. एवढं आम्हाला टेन्शन आहे, पण अजून कोणाचा काय रिस्पॉन्स नाहीये, कोण काय करतच नाहीये. ऑनलाईन गेमिंगच्या संदर्भात आणि ऑनलाईन फ्रॉड हा तरुणांकडून त्या ठिकाणी करून घेतला जातो. मोठ्या पगाराचा आमिष दाखवून महाराष्ट्रातल्या जवळपास 25 ते 30 तरुणांना त्या ठिकाणी ओलीस ठेवलेला आहे. तर भारतातले जवळपास 700 ते 800 तरुण त्या ठिकाणी असण्याची शक्यता वर्तवली जाते. माझ्यासोबत बीडमधील एका तरुणाचे हे कुटुंबीय होते, ज्यांच्याशी त्या तरुणाचं बोलणं झालेलं आहे आणि त्या ठिकाणी शॉक दिला जातो. ऑनलाईन फ्रॉडचे कामं करून घेतले जातात आणि 2 दिवसांपूर्वी त्या तरुणांना अमानुषपणे मारहाण झालेली आहे. या संदर्भात आता आमच्या तरुणांना आणि आमच्या लोकांचा त्या ठिकाणी जीव धोक्यात असून सरकारने लवकरात लवकर त्यांना सुखरूप आणावं आणि त्यासाठी प्रयत्न करावेत, अशा प्रकारची मागणी कुटुंबियांकडून केली जाते. आता पुढे या संदर्भात सरकारला या लोकांना सुखरूप आणण्यामध्ये कधीपर्यंत यश येतं हे पाहणं महत्वाचं असेल. कॅमेरा पर्सन प्रमोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.